नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचे आपल्या मनमोकळी वाट या मराठी चॅनलवर। तर आज आपण जाणार आहोत कोल्हापूर या शहरामध्ये। तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की पॉइंट नंबर 1, कोल्हापूरमध्ये असे कोणते 7 प्रसिद्ध ठिकाणे आहेत जिथे आपल्याला जायलाच हवे। तसेच एका दिवसात आपण ही ठिकाणे कसे कव्हर करू शकतो याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। पॉइंट नंबर 2, कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध खाण्यापिण्याचे 9 पदार्थ आहेत। तर आपण त्या प्रसिद्ध ठिकाणी जाऊन ते पदार्थ ट्राय करण्याचा प्रयत्न करूया। पॉइंट नंबर 3, कोल्हापूरची ही पूर्ण ट्रिप करण्याकरिता आपल्याला एकूण फिरायचा किती खर्च येईल, खाण्याचा खर्च आणि राहण्याचा एकूण किती खर्च येईल हा पूर्ण बजेट आपल्याला व्हिडिओच्या शेवटी कळेल। आणि तसेच राहण्याची उत्तम सोय कुठे होईल हे देखील आपण बघणार आहोत। तो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा। तर या व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही कोल्हापुरात जाण्याकरिता लक्झरी बसची निवड केली होती। त्याचे तिकीट 1200 रुपये पर हेड आहे। इथे आपल्याला अजून पर्याय आहेत। लाल परीने आपण जाऊ तर 500 रुपये तिकीट आहे। ट्रेनमध्ये अजून पर्याय आपल्याला मिळतात। 175 रुपयाला बेसिक तिकीट, स्लीपरनी 290 आणि AC स्लीपरनी आपण जात असू तर 700 रुपये तिकीट आहे। तर चला बसची कंडिशन बघूया। इथे आपल्याला कम्फर्टेबल बेड मिळतो आणि फुल AC कंडिशन मिळते। स्लीपरने जाण्याचा फायदा म्हणजे आपल्याला ट्रॅव्हलिंग सिकनेस अजिबात जाणवत नाही। कोल्हापुरात जाण्याकरिता आपल्याला 7 ते 8 तासाचा अवधी हवा। मुंबई ते कोल्हापूर हे अंतर 380 किलोमीटर आहे। कोल्हापुरात पोहोचताच प्रश्न पडतो राहण्याची उत्तम सोय कुठे होईल। इथे लगभग सगळ्या हॉटेलचा दर हा सेमच आहे। साधी रूम घेतल्यास 1000 रुपये आणि AC रूम 1800 ते 2000 च्या दरम्यान आहे। तर आम्ही हा AC रूम बुक केला होता जो की 1800 रुपये मध्ये 24 तासाकरता आपल्याला मिळतो। आतापर्यंत राहण्याची उत्तम सोय झाली होती। आता प्रश्न होता फिरण्याचा आणि खाण्याचा। तर सुरुवातीला आम्ही रिक्षानेच फिरत होतो, पण कोल्हापुरामध्ये रिक्षाचे प्राइस खूप जास्ती हाय आहेत। 1-2 किलोमीटर पर्यंतच बिल 300 रुपीज झाला होता। तर आम्ही ठरवले की दुसरा ऑप्शन काहीतरी बघूया। तर आम्हाला रेंटेड तिथे बाईक मिळाली जो की खूप मस्त ऑप्शन आहे। तिथे आपल्याला कार ही रेंटनी मिळतात जर फॅमिलीमध्ये जास्ती मेंबर असतील तर रेंटेड बाईक आपल्याला 500 रुपये पर डे मिळते आणि कार आपल्याला 1000 रुपये पर डे मिळते। पण हा खूप मस्त ऑप्शन आहे फिरण्याकरिता। जर तुम्हाला रेंटेड बाईक किंवा कार हवी असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर आता दुपारचे 12 वाजले होते आणि आत्तापर्यंत आम्ही काहीही खाल्लेलं नव्हतं, कारण तसं ठरवलंच होतं की कितीही भूक लागू दे पण फक्त आणि फक्त प्रसिद्ध पदार्थच खायचे आहेत। तर आम्ही फडतरे या मिसळ सेंटरमध्ये गेलो जे की स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या दूरीवर आहे आणि इथे मिसळ ऑर्डर केली जे की पूर्ण कोल्हापूरमध्ये खूप जास्ती प्रसिद्ध आहे। तर तुम्ही बघू शकताय की ती जास्ती स्वादिष्ट दिसती आहे आणि त्याहून जास्ती स्वादिष्ट ही चवीला देखील आहे। तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। मिसळ खाऊन झाल्यानंतर आपण जात आहोत कोल्हापुरातील पहिल्या प्रसिद्ध ठिकाणी, ते म्हणजे शाहू महाराज पॅलेस जे की ST स्टँड पासून सुमारे 12 मिनिटाच्या दूरीवर आहे, म्हणजेच 4 किलोमीटरच्या अंतरावर। कोल्हापुरात फिरताना आपण जास्ती करून शाहू महाराजांचे पुतळे बघतो जे की या शहराला अजूनही ऐतिहासिक बनवते। तर आता आपण शाहू महाराज पॅलेस इथे पोहोचलेलो आहे आणि इथे तिकीट काढणे गरजेचे आहे। जसे की प्रौढांकरता 40, लहान मुलांकरता 20, परदेशी लोकांकरता 80 आणि आर्मी पोलीस लोकांकरता 30 असे तिकिटाचे दर आहे। तिकीट घेऊन आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमधला परिसर हा खूप मोठा पसरलेला आहे। आपल्याला इथून पॅलेस दिसतही नाही। जवळजवळ 3 ते 4 मिनिटाचा प्रवास आपल्याला करून त्या पॅलेसपर्यंत पोहोचायचा आहे। आणि इथे ना हरणाचा आवाज येत होता आम्हाला, तर आम्ही शोधण्याचा खूप प्रयत्न केला। आम्हाला वाटले आजूबाजूला असेच हरण सोडलेले असतील पण आम्हाला दिसले नाही। मग इथे बरीच गर्दी जमलेली होती, तर आम्ही गाडी साईडला घेऊन हरण बघण्याचा प्रयत्न केला। तर इथे खूप निरनिराळ्या प्रकारचे हरण होते। पॅलेसच्या आधी आपल्याला असे हरण बघायला मिळतात आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर असं सुंदर भव्य पॅलेस आपल्याला बघायला मिळतो आणि त्या पॅलेसच्या समोरच शाहू महाराजांची परत एक प्रतिमा आपल्याला दिसते। आणि या पॅलेसच्या आतमध्ये काय आहे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण दुसरा व्हिडिओ बघू शकता। या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे।
थोडक्यात या पॅलेसमध्ये ऐतिहासिक गोष्टींचा साठा केलेला आहे, जसे की शाहू महाराज जे शस्त्र वापरायचे त्याचे निरनिराळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तसेच त्यांचे रोजमर्राच्या गोष्टी, त्यांचे कपडे, पुस्तक सामग्री, त्याचबरोबर तसेच शाहू महाराज आणि त्यांच्या पिढीने ज्या प्राण्यांचे शिकार केले होते त्यांचे खाल सहित प्रतिबिंब आपल्याला तिथे बघायला मिळते. पॅलेस समोर खूप मोठा परिसर पसरलेला आहे आणि इथे फिरताना वेळेचे भानच राहत नाही. हा पूर्ण पॅलेस बघण्याकरिता आपल्याला 3 ते 4 तासाचा अवधी असावा. चला तर पुढच्या ठिकाणाला भेट देऊया. इथून निघायचे मन तर करत नव्हते, पण काढता पाऊल घेऊन आपण जबरदस्ती पुढे जात आहोत. आता आपण जात आहोत कनेरी मठ येथे, जिथे 300हून जास्ती पुतळे आपल्याला बघायला मिळतात. हो, तिथे 300 पुतळे स्थित आहेत. चला तर बघूया हे पुतळे कशाचे आहेत. हा मठ खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेला आहे आणि ते फिरण्याकरता 2 ते 3 तासाचा अवधी हवाच. तर इथे बघू शकतो आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे आहेत सुरुवातीलाच, आणि खूप खुंखार पुतळे देखील आहेत. तर आणि आतमध्ये याहूनही जास्ती डरावणे पुतळे आहेत. तर तुमचे छोटे मुलं असतील जे की घाबरट प्रवृत्तीचे असतील तर तुम्ही या पूलमध्ये त्यांना खेळू शकता आणि तुम्ही स्वतः जाऊन तिथे व्हिजिट करू शकता आतमध्ये. तिथे गेल्यावर आपल्याला तिकीट काउंटर दिसतं आणि तिथे तिकीट आहे 160 आणि प्लस 70 रुपीज लहान मुलाकरता. तर इथे गेल्यावर आपण बघतो की एक गुफा आहे आणि गुफामध्ये खूप निरनिराळ्या प्रकारचे पुतळे स्थित आहेत. इथे आपल्याला साधारणपणे प्राचीन काळातील पारंपरिक गोष्टी बघायला मिळतात, जसे की ऋषीमुनी कशा पद्धतीने तप करत असे, त्या काळातील स्त्रिया कशा वेशभूषा करत असे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो इथे की सभामंडप भरलेले आहे आणि हे सगळा सोहळा बघताना ते जिवंत असल्याचा भास होतो. इथं वैद्य लहान मुलाचा उपचार करत आहे आणि हे पूर्ण नाट्य खूप खरोखर असल्याचा भास होतो. इथे तर चक्क शस्त्रक्रिया चालू आहे आणि हे बघताना अंगावर काटा येतो. या गुफेतून बाहेर निघाल्यावर आपल्याला खूप प्रकारचे पुतळे इथे बघायला मिळतात. शेतकरी, लहान मुलांचा खेळ, कुंभार आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की खूप मोठा रथ आहे आणि त्याला ओढताना खूप सारे पुतळे आहेत. आणि तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला बघायला मिळेल की पूर्णच्या पूर्ण गाव इथे उभारलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता की एका झाडाखाली एक सभामंडप भरलेले आहे आणि त्यामध्ये गावातील लोक गप्पा मारताना दिसत आहेत आणि हे अतिशय अक्षरशः जिवंत असल्याचा भास होतो. सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही, म्हणून यावरती मी नक्कीच एक वेगळा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. इथे फिरताना संध्याकाळचे 7 वाजले होते आणि आता आपण जात आहोत पन्हाळागड येथे. तर कान्हेरी मठ आणि पन्हाळा याचे अंतर 34 किलोमीटर आहे आणि इथे जाण्याकरता 1 तासाचा अवधी लागतो. पण जाताना मध्ये कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सलगर चाय लागते. चला तर आपण टेस्ट करून बघूया. तर ही चाय बघायला खूप घट्ट होती. तर ही चाय पूर्णपणे वेगळी होती. आपण नॉर्मली जी चाय पितो ना त्यामध्ये आणि यामध्ये खूप फरक होता. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि पन्हाळागड जाता जाता रात्र होणार होती. आत्ता सुमारे 6:30 ते 7चा टाईम झाला होता संध्याकाळचा. आणि पन्हाळागडचा जो इतिहास आहे ते खूपच सुंदर आहे. आपण एखाद्या गोष्टीचा इतिहास जाणून नंतर त्या ठिकाणाला भेट देतो ना तर तो अनुभव खूप वेगळा असतो. आणि इथे पोहोचल्यानंतर आम्ही बघितले की ते खूप राईड होत्या. त्या राईड करण्याकरता आपल्याला 2-3 तासाचा अवधी हवा. तर तुम्ही वेळ काढून इथे या. तुम्ही बघू शकता किती राईड्स आहेत लहान मुलांकरता प्लस मोठ्या माणसांकरता सुद्धा. आणि खाण्याकरता पण भरपूर इथे ऑप्शन होते खाऊगली. तर या गडाचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराज काही दिवसांकरता इथे राहण्यासाठी आले होते आणि ही खबर जोहरला लागली होती. जोहरला हा किल्ला जिंकायचा होता. तर जोहर आणि त्यांच्या माणसांनी या किल्ल्याला पूर्ण वेढा घातला होता की शिवाजी महाराजांना हरवून आपण हा किल्ला जिंकूया. तर 4 महिने तब्बल शिवाजी महाराज याच किल्ल्यामध्ये राहिले, पण ते बाहेर आले नाही. आणि एका पावसाळ्या रात्री शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून वेढ्यातून निघून गेले आणि जोहरनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. आणि तेव्हा बाजीराव देशपांडे यांनी जोहरला पावनखिंड या ठिकाणी अडवले आणि त्यांच्याशी युद्ध केले आणि अशा तऱ्हेने पन्हाळागड परत एकदा जिंकला गेला. आणि म्हणूनच पन्हाळागडावरती बाजीराव देशपांडे यांची मूर्ती स्थित आहे. पन्हाळागड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. तर तुम्ही कोल्हापुरात गेला असेल तर तिथे नक्कीच व्हिजिट करा. चला तर पुढच्या ठिकाणाला भेट देऊया. आता आपण जात आहोत रंकाळे तलाव. रंकाळे तलाव हे पन्हाळागडपासून 22 किलोमीटरच्या दुरीवर आहे आणि तिथे जाण्याकरता आपल्याला अर्ध्या तासाचा अवधी हवा.
इथे येता येता रात्रीचे 8:30 ते 9 वाजले होते आणि इथे येण्याकरता संध्याकाळचीच वेळ निवडायला हवी, कारण संध्याकाळचा जो अनुभव असतो ना तो सकाळपेक्षा खूपच वेगळा असतो. रात्रीचे वातावरणही थंड असतं, गर्दीही कमी असते आणि तुम्ही निवांत खूप वेळ इथे बसू शकता, वेळेचीही पाबंदी नसते. आणि या नावमध्ये वेगळे वेगळे संगीत आयोजित केलेले असतात, तर तुम्ही तीही राईड नक्कीच करा. आणि इथे बाहेर खाऊ गली देखील आहे, तिथे निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ मिळतील. त्यामध्ये पदार्थांना तिथला खूप जास्ती फेमस होता स्पायसी पोटॅटो टोर्नेडो, तर आम्ही तोच घेतला आणि ह्याचा टेस्ट ना खूप वेगळा होता. म्हणजे आहे हा बटाट्याचाच पदार्थ, पण हा बटाट्यासारखा अजिबात लागत नव्हता. तर तुम्ही नक्कीच तो ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आम्ही भेळ खाण्याकरता गेलो, जे की रंकाळे तलावाच्या पाठीमागच्या बाजूला भेळ गल्ली आहे आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे भेळ मिळतात, कोल्हापुरी भेळ. तर आम्ही तिथे ट्राय करण्याकरता गेलो आणि तिथली आम्ही स्पेशल भेळ घेतली कोल्हापुरी. भेळमध्ये ना पीनट्स आणि मिरचीचा टेक्स्चर होता, तर नॉर्मल भेळपेक्षा ही पूर्ण वेगळा फ्लेवर होता, काहीतरी वेगळा डिश खाते असं वाटत होतं. आणि यामध्ये खूप जास्त फ्लेवर होते, लसणचा फ्लेवर, त्यानंतर मिरचीचा ठेच्याचा फ्लेवर आणि खूप फ्लेवर होते, पण आम्ही नाही जास्ती खाल्ला कारण आम्हाला जेवायचं होतं. तर तुम्ही इथे येत असेल रंकाळी तलावाच्या इथे तर भेळ नक्कीच ट्राय करा. त्यानंतर आम्ही शेतकरीमध्ये गेलो. आम्ही इथे विचारलं की कुठलं हॉटेल चांगलं असेल, तर आम्हाला राहुल सजेस्ट केला होता आणि एक शेतकरी हॉटेल सजेस्ट केला होता. राहुल बंद झाला होता म्हणून आम्ही शेतकरीमध्ये आलो आणि इथे मटन थाली आणि चिकन थाली ऑर्डर केली होती. तर ग्रेव्ही तर खूप थिक वाटत होती, पण जो तांबडा पांढरा रस्सा होता तो खूप लिक्विडीमध्ये होता, आम्ही एक्सपेक्ट नव्हता केला. कोल्हापुरी मे बी असाच असेल तांबडा पांढरा, तर चला आपण ट्राय करून बघूया. आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करत होते पांढरा रस्सा आणि टू बी हॉनेस्ट मला नाही आवडला. तर आता आपण तांबडा रस्सा ट्राय करून बघूया. आणि ह्याचा जो टेस्ट होता ना तो मला थोडा वेगळा वाटला, म्हणजे मला आवडला, छान होता. आता आपण ग्रेव्ही ट्राय करूया, भाकर आणि ग्रेव्ही याचा टेस्ट कसा आहे मी तुम्हाला सांगेल. ग्रेव्ही मी मटनची ट्राय करत होते आणि खूपच जास्त हा थिक होता, जे की छान वाटत होता दिसायला. तर आपण टेस्ट करून बघूया. आणि ह्याचा जो टेस्ट आहे तो मला ठीक वाटला, म्हणजे आपण जे नॉर्मल भाजी खातो ना त्या टाईपचाच होता. ज्या पद्धतीने लोक कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्स्याची प्रशंसा करतात ना त्या पद्धतीने ह्याचा टेस्ट नव्हता, पानसट होता. जेवण झाल्यानंतर आम्ही रूमवर निघालो असताना रस्त्यामध्ये आम्हाला ही म्हैस दिसली, ज्याचे दूध लोक पित होते आणि हे जिथले तिथे काढून फ्रेश दूध तुम्हाला देतात, 10 रुपये ईच ग्लास. आणि हे खूप पौष्टिक आणि घट्ट दूध दिसत होतं. आणि जेवण झाल्यानंतर लोक हे दूध प्यायला इथे येतात. तर आम्ही तर आता फुल जेवण करून झालं होतं आमचं, तर आम्ही नाही पिऊ शकलो. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, ही गोष्ट देखील इथली फेमस आहे. पुढे जात असताना रस्त्यात आम्हाला कोल्हापुरी चपल्या दिसल्या, तर आम्ही त्याची प्राईस विचारली आणि त्याची प्राईस 1 ते 2 हजाराच्या मध्ये आम्हाला सांगितली. आणि ह्याच सेम डिझाईनच्या चपला महालक्ष्मी मंदिराच्या पुढे बऱ्याच व्हरायटी आपल्याला दिसतील, तिथे खूप स्वस्त दरामध्ये आपल्याला मिळतात, 200 ते 300च्या दरामध्ये. पण ओरिजिनल चप्पल कुठली ही आपण ओळखली पाहिजे आणि ओरिजिनल घेतली पाहिजे. तर तुम्ही नक्कीच दुकानात घेत असाल तर तुम्हाला थोडे महाग मिळतील. चपला बघून झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली रूमवर गेलो आणि 2 ठिकाण बाकी होते, ज्योतिबा आणि महालक्ष्मी मंदिर. तर आम्ही हे दोन्ही ठिकाण नेक्स्ट डे केले आणि तशी गाडी पण आम्ही नेक्स्ट डे रिन्यू केलेली, पण रूम आम्ही रिन्यू नव्हता केला, आम्ही त्याच दिवशी सोडला होता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून आपण ज्योतिबाला जात आहोत. आणि ज्योतिबा कोल्हापूर स्टेशनपासून सुमारे 20 किलोमीटरच्या दुरीवर आहे आणि तिथे जाण्याकरता आपल्याला अर्धा तास लागतो. तर तिथे पोहोचल्यावर आपण बघतो की सुरुवातीलाच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्यांना नतमस्तक होऊन आपण पुढे जातो. सकाळी सकाळी हा परिसर अतिशय प्रसन्न वाटत होता आणि खास करून इथे जास्ती गर्दी नव्हती, तर दर्शन हे लवकरच घडणार होते. लाईनमध्येही आपल्याला उभे राहण्याची गरज नव्हती. तर आपण देवाकरता भेटवस्तू घेऊन मंदिरात प्रवेश करणार आहोत. तर इथे पूजेचं सामान आपण घेतलेलं आहे, तर चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. आणि खास करून इथे लग्न झालेली जोडपी जास्त दिसत होती आणि इथे नवसही मानले जातात. तर ही देवस्थान खूप जास्ती जागृत देवस्थान मानले जाते कोल्हापूरमधले. त्या आणि आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकतो की इथे गुलाबी कलर आहे, म्हणजेच इथे गुलाल खेळला जातो. आणि सुरुवातीलाच 2 गरुड स्तंभ आपल्याला दिसतात. चला तर आपण पुढे प्रवेश करूया. आणि पूर्ण जे मंदिर आहे हे काळ्या दगडी पाषाणामध्ये बनवलेले आहे आणि इथे कोरीव काम अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले आहे. आणि सुरुवातीलाच शंकर भगवान पार्वती माताची कोरीव मूर्ती आपल्याला दिसते या मंदिरामध्ये. त्यानंतर
आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला इथे नंदी दिसतात आणि नंदी देवाची ही इथे पूजा केली जाते सुरुवातीलाच, तुम्ही बघू शकता. आणि अतिशय सुंदर हे वातावरण होतं सकाळचं. आपणही नंदीदेवाला इथे नमस्कार करून पुढे निघालो आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. तर मंदिरामध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता, तरी मी थोडाफार शूट करण्याचा ट्राय केला आणि इथे थोडीशी लाईन होती. गर्दी सकाळी होतीच, पण ह्याहूनही जास्त अधिक गर्दी असते. तर आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे आता आणि बघू शकता की आपण लाईननी पुढे जात आहे. मी तिथला जो मेन देवाचा गाभारा होता तिथे मी शूट नाही करू शकले आणि तिथे दर्शन घेऊन आपण बाहेर पडलेलो आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे भांडी ठेवलेली आहेत. इथे प्रसाद बनवला जातो आणि खूप मोठी भट्टी आहे इथे आणि हा गरुड स्तंभ देखील आहे. यावरती काही पूजा असेल तिथे तर दिवे लावले जातात आणि इथे दिवे प्रज्वलित केले जातात. अतिशय सुंदर असा तिथला अनुभव होता. तुम्ही नक्कीच इथे भेट द्या, खूप छान. तर पूर्ण मंदिर फिरण्याकरता आम्हाला 1 ते 1.5 तासाचा वेळ लागला. अतिशय सुंदर कोरीव काम तिथे केलेले आहे. तर मंदिर निहाळत आम्ही बाहेर पडलो आणि परत एकदा महाराजांचे दर्शन झाले. तर बाहेर निघाल्यानंतर आम्हाला बासुंदी चहा दिसला, जो की तिथला स्पेशल बासुंदी चहा आणि अतिशय फेमस होता आणि खरंच हा टेस्ट वाईज खूप वेगळा होता. मी कोल्हापुरात 2-3 ठिकाणी चाय ट्राय केले आहे, त्यामध्ये प्रत्येक चायचा जो टेस्ट आहे तो वेगळा वेगळा आहे आणि हा बासुंदी चहा खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तिथून निघाल्यानंतर आपण थेट जातो महालक्ष्मी मंदिरामध्ये. लक्ष्मीचे मंदिर हे ज्योतिबा देवस्थानापासून 20 किलोमीटर म्हणजेच अर्ध्या तासाच्या दूरीवरती आहे. तिथे पोहोचल्यावर आपण हे बघतो की अतिशय भव्य असे प्रवेशद्वार तिथे बनवलेले आहे आणि त्यातील कोरीव काम अतिशय सुंदर असे आहे. तर हे शाहू महाराजांनी प्रवेशद्वार बनवले होते. त्याला निहाळत निहाळत आपण आतमध्ये प्रवेश करतो. महालक्ष्मी मातेकरिता भेटवस्तू घेऊन आपण पुढे जातो. मंदिराच्या आतमधला परिसर हा अतिशय मोठा आहे आणि तिथे फिरण्याकरता आपल्याला 1 ते 2 तासाचा अवधी असावा. सुरुवातीला आपल्याला मंदिराचे शिखर दिसते. चला तर पुढे प्रवेश करूया. सकाळची वेळ असल्यामुळे इथे जास्ती गर्दी नव्हती. अगदी 10 मिनिटांमध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. या मंदिराचे कोरीव काम देखील अतिशय सुंदर आहे. यामध्ये वीणावादी, आरसादेखी, मृदंग, ढोलवादक अशी बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. मंदिर निहाळत आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्याच्या बाहेर पडतो. इथे देखील कॅमेरा अलाउड नाहीये. महालक्ष्मीचे झुणका भाकर हे कोल्हापूरमध्ये अतिशय फेमस आहे, म्हणून आम्ही मंदिराच्या बाहेर त्याच्या शोधामध्ये फिरत होतो आणि या हॉटेलमध्ये आम्हाला झुणका भाकर मिळाले. चला तर आपण ट्राय करून बघूया. आणि अपेक्षेप्रमाणे हे झुणका भाकर अतिशय चविष्ट होते आणि तुम्ही नक्कीच हे ट्राय करायला हवे. चला तर झुणका भाकर खाऊन आपण बाहेर पडूया. आणि महालक्ष्मी मातेच्या मंदिराच्या बाहेरच आपल्याला शाहू महाराजांचे संगीत विद्यालय दिसते आणि तिथे देखील आपण भेट देणार आहोत. चला तर या संगीत विद्यालयामध्ये प्रवेश करूया. या विद्यालयामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते की शाहू महाराजांची मोठी मूर्ती उभारलेली आहे आणि त्यांच्या बाजूला हरण देखील आहेत. यावरून आपल्याला कळते की शाहू महाराजांना शिकार करण्याची किती आवड होती. चला तर पुढे जाऊया. तर या विद्यालयामध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली की बाहेर प्रचंड ऊन तापत असताना इथले वातावरण मात्र अतिशय थंड होते आणि म्हणून इथे गर्दी जास्ती होती. आणि इथे एका देवीची मूर्ती देखील स्थित होती. त्यांना आपण नतमस्तक करून पुढे जाणार आहोत. विद्यालय अतिशय सुंदर होते आणि ते फोटोशूटही खूप जास्ती प्रमाणात करत होते. तर चला आपण इथेही फोटोशूट करून बाहेर पडूया. तर इथून बाहेर पडून आपण जात आहोत श्याम वडेवाल्याकडे, जे की कोल्हापूरमध्ये अतिशय फेमस असा वडापाव आहे आणि हे महालक्ष्मी मातेच्या मंदिरापासून सुमारे 12 मिनिटाच्या लांबीवर आहे. तर आता आपण इथे पोहोचलेलो आहे. चला तर ट्राय करून बघूया श्याम वडापाव. आणि इथे आपण ऑर्डर केलेला आहे. तर आपण नॉर्मली जो वडापाव खातो त्याची साईज आणि याच्या साईजमध्ये खूप जास्ती फरक आहे. आपले 3-4 वडेमध्ये हा एक वडा आहे आणि इथे ब्रेड दिलेला आहे. आपण नॉर्मली पावसोबत वडा खातो. चला तर ट्राय करून बघूया.
आणि हा तर साईजला मोठा होताच, पण याचा वरचा कवर देखील खूप जाडा होता आणि म्हणून हा पूर्णपणे बेसनसारखा लागत होता. पण एकंदरीत त्याचा जो टेस्ट आहे हा खुरपूस होता आणि छान होता. थोडासा वेगळा वाटला ब्रेडसोबत, तर नक्कीच ट्राय करून बघण्यासारखा हा पदार्थ आहे. या ट्रिप करता आपल्याला एकूण एवढा खर्च आलेला आहे आणि तुम्ही यामध्ये बदल करू शकता. ऑप्शन चेंज करून तुम्ही ट्रॅव्हल्स आणि रूम करता वेगळा ऑप्शन निवडू शकता. आता आपण जाणार आहोत अक्कलकोट आणि पंढरपूर येथे. तर ह्यानंतरचा व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर या व्हिडिओला इथेच आपण संपूया आणि मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी हेल्पफुल वाटला असेल. जर या ट्रिपविषयी काही डाऊट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा आणि ट्रिपच्या रिलेटेड अशा बऱ्याच व्हिडिओला बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.